STI Pre 2011 question paper, science question explanation, question number 21. If the 60-watt electric bulb is lighted for 6 hours, how much electric energy is consumed? तर पॉवरचा फॉर्म्युला काय येतो आपल्याला? वर्क अपॉन टाइम. 60 वॅट इंटू 6 म्हणजेच 360 किलोवॅट पर आवर म्हणजेच 0.36 किलोवॅट per hour. Correct answer is 0.36 unit. Next question, question number 22. A radioactive substance has a half-life of 4 hours. What fraction of the original substance will be decay after 3 half-lives? First half-life मध्ये त्याचं किती डिके होणार आहे? हाफ डिके. सेकंड half-life मध्ये 3/4 डिके होईल. थर्ड half-life मध्ये 1/8 डिके होईल. तर 3 हाफ लाईफ झाल्यानंतर किती रिमेंड राहील हे विचारलंय. म्हणजेच 1 मायनस 1/8 इक्वल टू 7/8. करेक्ट आन्सर इज 7 divided by 8. Question number 23. Power bill of solar energy per year at the rate of ₹5 per unit will be. ह्या जो क्वेश्चन आहे याच्यामध्ये आपल्याला डेटा इनकम्प्लीट दिलाय. आयोगाने याचं उत्तर दिलंय 35 × 10⁻17. पण आपण जर याचं उत्तर असं काढायला गेलो तर हे आन्सर येत नाही. त्यामुळं फायनल आन्सर की चेक करावी. यामध्ये तर माझ्याकडनं तरी ह्या क्वेश्चनला हॅश असेल. सेकंड क्वेश्चन. The electric potential difference between 2 points in a conductor expressed by. इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स कसा एक्सप्रेस केला जातो हे विचारलंय. आपल्याला वर्कचा फॉर्म्युला माहिती आहे, व्ही आय टी. व्ही जर आपण आहे असंच ठेवला तर डब्ल्यू डिवायडेड बाय वर्क डिवायडेड बाय आय टी. पण क्यूचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, क्यू इक्वल टू आय टी. तर व्ही इक्वल टू डब्ल्यू अपॉन क्यू. डब्ल्यू म्हणजे वर्क डन, क्यू म्हणजे चार्जेस. यानुसार करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर फर्स्ट. क्वेश्चन नंबर 25. A rubber ball filled with water is having a small hole at the bottom. If the ball is used as the bob of a simple pendulum, then the time period of such pendulum will be as ball oscillate. तर ही कन्सेप्ट काय? आपल्याकडे टाइम काढण्याचा फॉर्म्युला आहे, टी इक्वल टू 2π इन ब्रॅकेट लेंथ अपॉन जी. म्हणजे टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ लेंथ. बरोबर. जेव्हा बॉल पाण्याने पूर्ण भरलेला असतो तेव्हा त्याचं सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी खाली येतं. म्हणजेच काय, तर लेंथ वाढली आहे. लेंथ वाढली म्हणजे जर टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ असेल, लेंथ वाढली आहे तर टाइम वाढणार. बरोबर. हे झालं सुरुवातीला टाइम वाढणार. पण नंतर जेव्हा बॉल रिकामा होतो तेव्हा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आहे ती त्याच्या जॉमेट्रिक मेनला येते. म्हणजे त्याची लेंथ काय झाली, कमी झाली. लेंथ कमी झाली म्हणजे टाइम काय होणार आहे, कमी होणार आहे. म्हणजे त्याच्यानुसार हे जर पाहिलं तर डिक्रीज सांगतं का फर्स्ट ऑप्शननुसार? नाही. फर्स्ट डिक्रीज देन इन्क्रीज असं काय आपल्याला पाहायला भेटतं का? हा पण ऑप्शन नाही.
फोर्थ ऑप्शन इन्क्रीज कंटिन्यू इन्क्रीज होते का नाही, म्हणजे थर्ड ऑप्शन फर्स्ट इन्क्रीज अँड decrease is our correct answer. Question number 26. Two thin lenses having focal length of plus 4 meter and minus 2 meter are placed in contact. What is the focal length of combined lens? Combined lens ची focal length आपल्याला विचारली आहे. तर पहिली फोकल लेंथ काय सांगितली आपल्याला 4, दुसरी फोकल लेंथ -2. तर कंबाईन फोकल लेंथ किती झाली 1/f इक्वल टू 1/4 प्लस 1/-2. हे सॉल्व केल्यानंतर आपल्याला आन्सर किती येते 1/f इक्वल टू 1/-4. बरोबर, म्हणजे फोकल लेंथ किती भेटते आपल्याला -4. -4 आहे म्हणजे आपल्याला नेचर काय सांगते की फोकल लेंथ निगेटिव्ह आली. फोकल लेंथ निगेटिव्ह आली. फोकल लेंथ निगेटिव्ह म्हणजे लेन्सेस कोणते कॉन्केव्ह. ओके झालं. त्यानंतर 27 नंबरचा क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग केमिकल इज युज्ड ॲज अ कूलिंग एजंट इन एअर कंडिशनर. एअर कंडिशनरमध्ये कोणता कूलिंग एजंट आपण वापरतो. तर सिंपल कार्बन टेट्राक्लोराईड वापरतो का नाही. मिथेन हा तर ग्रीन हाऊस गॅस आहे, हा पण नाही. क्लोरोफॉर्म नाही. मग आपण कोणता वापरतो तर फेरॉन. 27चा आन्सर काय फेरॉन. 28 नंबरचा क्वेश्चन, इफ द pH व्हॅल्यू ऑफ सोल्युशन 7, तर सोल्युशन कोणतं. आपल्याला व्हॅल्यूज माहिती आहेत. जर सोल्युशन ॲसिडिक असेल pH व्हॅल्यू किती असते 7 पेक्षा कमी. न्यूट्रल असेल तर 7 आणि जर बेसिक असेल तर 7 पेक्षा जास्त. मग आपला आन्सर काय येईल, इफ द pH व्हॅल्यू ऑफ सोल्युशन इज 7 म्हणजे आपल्याला विचारलं न्यूट्रलवालं, तर काय येईल आपला आन्सर न्यूट्रल. ॲसिडिक 7 पेक्षा कमी, बेसिक 7 पेक्षा जास्त, न्यूट्रलला ॲट 7. ट्वेंटी 29 नंबरचा क्वेश्चन, द ऑर्डर ऑफ पेनिट्रेशन पॉवर ऑफ अल्फा बीटा गॅमा रेज थ्रू अ मेटल शीट कशी असणार आहे. पेनिट्रेशन पॉवर विचारली आहे त्यांनी. तर पेनिट्रेशन पॉवर कोणाची जास्त असते आपल्याला माहिती आहे, गॅमा रेजची, नंतर बीटा रेजची आणि नंतर अल्फा रेजची. यांची सेम अशी काय असते, आयोनायझेशन पॉवर पण अशीच असते. सेम. त्यानुसार मग आपलं करेक्ट आन्सर कोणते ना, अल्फा बीटा गॅमा आहे का नाही. सगळ्यात जास्त कोणाची आहे गॅमाची आहे, ऑप्शन कट. बीटा अल्फा गॅमा आहे का ऑप्शन कट, कारण सगळ्यात जास्त कोणाचे सांगितले आपल्याला गॅमाचे. इथं अल्फा गॅमा बीटा आहे का नाही. मग करेक्ट आन्सर गॅमा बीटा अल्फा. क्वेश्चन नंबर 30, ऑन मॉडरेट हिटिंग विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड गिव्स ऑफ ऑक्सिजन. कोण देतं तर मर्क्युरी आहे. मर्क्युरीचं काय होतं, जर त्याचे मर्क्युरी आहे केमिकल रिॲक्टिव्हिटी कमी आहे. आणि तो थर्मोडायनॅमिकली इनस्टॅबल आहे. त्याच्यामुळे काय होतं, त्याचं जेव्हा मॉडरेट हिटिंग दिलं जातं तेव्हा त्याचं थर्मल डिकम्पोजिशन होतं आणि त्याच्यापासून मर्क्युरिक ऑक्साईड तयार होतं. याच्यानुसार क्वेश्चन नंबर 30चा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सेकंड मर्क्युरिक ऑक्साईड. त्यानंतर 31 नंबरचा क्वेश्चन, द टेम्परेचर ॲट विच एअर बिकम सॅच्युरेटेड विथ वॉटर वेपर इज कॉल्ड ॲज. सिम्पल क्वेश्चन आहे, ड्यू पॉईंट. आन्सर, फ्रीजिंग पॉईंटला तो पूर्णतः फ्रीज होतो, मेल्टिंग पॉईंटला त्याचं मेल्ट होतं आणि बॉइलिंग पॉईंटला तो बॉईल करायला स्टार्ट करतो. मग ड्यू पॉईंट असं आहे
की ज्या ड्यू पॉईंटला तो एअर पूर्णतः सॅच्युरेटेड होते वॉटर पेपरने. क्वेश्चन नंबर 32. फ्रॉम विच ऑफ द फॉलोइंग इज मिथेन गॅस प्रोड्यूस? मिथेन गॅस कशामुळे प्रोड्यूस होतो? वीट फील्डमध्ये होतं का? मिथेन गॅस प्रोड्यूस होण्यासाठीची कंडिशन आपण बघू. सॉइल कशी असते? फ्लडेड. फ्लडेड सॉइलमध्ये ऑक्सिजन असतो का? नसतो. कंडिशन कोणती तयार होते? अनेरोबिक. ओके. त्याच्यामध्ये तयार होतात मिथेनोजेनिक बॅक्टेरिया. आणि ते मिथेनोजेनिक बॅक्टेरिया मॅटर डिकम्पोज करतात, मॅटर ब्रेकडाऊन करतात, सॉरी, आणि त्याच्यामुळे मिथेन गॅस तयार होतो. मग ही फ्लडेड कंडिशन कोणत्या सॉइलसाठी आपण, कोणत्या क्रॉपसाठी आपण वापरतो? सॉरी, तर व्हीट फील्डमध्ये वापरतो का? नाही. कॉटन फील्डमध्ये आपण वापरतो का? नाही. ग्राउंडनट फील्डमध्ये आपण फ्लडेड कंडिशन वापरतो का? नाही. भात लावगड करतानाच आपण फ्लडेड कंडिशन वापरतो. करेक्ट आन्सर इज सेकंड. 33 नंबरचा क्वेश्चन. ह्युमन गॉइटर इज रिलेटेड टू आयोडीन डेफिशियन्सी इन द डाएट. बरोबर आहे. ओव्हर ॲक्टिव्हिटी ऑफ थायरॉइड. बरोबर आहे. ॲक्सेलरेटेड अपटेक ऑफ O2 फ्रॉम द ब्लड. बरोबर आहे. म्हणजेच आन्सर येणार आहे ऑल ऑफ द अबव. हे याचं आन्सर आहे. 34 नंबरचा क्वेश्चन. इन्सुलिन डज आर अवेलेबल टुडे ॲट लो कॉस्ट बिकॉज. का? तर इन्सुलिनचं मेन फंक्शन ह्युमन बॉडीमध्ये काय? तर शुगर लेवल मेंटेन ठेवायचं काम कोण करतं? इन्सुलिन करतं. शुगर लेवल. त्यानंतर सेल्सला अलाउड करतं ग्लुकोज ॲब्सॉर्ब करण्यासाठी. हे मेन इन्सुलिनचं काम आहे. इन्सुलिन आपल्याला कोणत्या बॅक्टेरियामुळे मिळतं? इकोलाय, इसेरिशिया कोलाय. आणि कोणती टेक्नॉलॉजी येते? रिकॉम्बिडंट DNA टेक्नॉलॉजी. मग याचा आन्सर काय येणार आहे? बॅक्टेरियल फूड used here is inexpensive. नाही. Process of fermentation is very fast. नाही. Fermentation vessels can be used for several years. नाही. The genetically modified bacteria produce it. कोणता बॅक्टेरिया? इसेरिशिया कोलाय. 35. Broca index is concerned with the calibration of a general health in human. It is obtained by subtraction of weight in kg and height in meter. फॉर्म्युलाच आहे हा डायरेक्ट. 36 नंबरचा क्वेश्चन. वाईल प्रिपेअरिंग लिक्वायर्स डॅश डॅश इज नॉट ॲडेड. तर ग्लुकोज ॲड करतात का? तर करतात. का? तर ग्लुकोज हे फर्मंटेबल शुगर सोर्स म्हणून वापरतात. फ्रुक्टोज कशासाठी वापरतात? स्वीटनेससाठी. ईस्ट कशासाठी वापरतात? फर्मेंटेशनसाठी. त्यानुसार जर पाहिलं तर ईस्ट वापरतात, पण त्यांनी ॲडेड सांगितलंय. तसा क्वेश्चन संदिग्ध राहतो, पण आयोगाने याचं उत्तर ईस्ट दिलेलं आहे. क्वेश्चन नंबर 37. हू रिक्वायर द हायेस्ट अमाऊंट ऑफ प्रोटीन इन हिज डाएट. तर कोणाला? प्रेग्नेंट वुमनला प्रोटीनची गरज असतेच, पण त्याच्यावर त्यांना फॉलिक ॲसिडची गरज असते. मग राहतं कोण? अडल्संट बिटवीन 12 to 18 इयर्स ऑफ एज. 12 ते 18 वर्ष वयात येणारी व्यक्ती. का? तर नवीन नवीन मसल्स तयार होत असतात, हाडांची डेव्हलपमेंट होत असते, त्याच्यासाठी त्यांना प्रोटीन्सची गरज असते, म्हणून
Correct answer is option number first. 38 numberचा क्वेश्चन. Fats are shown at the apex of food pyramid because fats dash dash. काय करतात? आपण मागाशी पाहिलं होतं, फॅटचं इझिली ऑक्सिडायझेशन होतं आणि फॅटपासून आपल्याला ग्लुकोज भेटतं. त्यामुळे त्याचं करेक्ट आन्सर आहे आर इझिली ऑक्सिडाइज. फॅटी ऍसिड्स असतात ते ब्रेकडाऊन होतात आणि त्याच्यापासून एटीपी भेटतो. एटीपी म्हणजे ॲडेनोसाईन ट्रायफॉस्फेट, म्हणजे आपली एनर्जी आपल्याला त्याच्यापासून भेटते. म्हणून इझिली ऑक्सिडायझेस याचा करेक्ट आन्सर आहे. 37 नंबरचा क्वेश्चन. द प्रोसेस ऑफ कंटिन्युअस प्रोग्रेस इम्प्रूव्हमेंट ऑफ हेल्थ स्टेटस ऑफ अ पॉप्युलेशन इज कॉल्ड ॲज. सिम्पल क्वेश्चन. हेल्थ डेव्हलपमेंट. पब्लिक हेल्थ येणार नाही, पर्सनल हायजीन येणार नाही, कम्युनिटी हायजीन येणार नाही. राहिलं काय? हेल्थ डेव्हलपमेंट. विच ऑफ द फॉलोइंग इज अन इनहेरिटेड डिसीज. आयोगाने याचं उत्तर देताना बोथ ए आणि बी दिले, पण तुम्ही गुगल कराल तर हायपरटेन्शनही इनहेरिटेड डिसीज दाखवत नाही, डायबिटीसही दाखवत नाही आणि लेप्रसही दाखवत नाही, पण आयोगाने याचं उत्तर बोथ ए अँड बी दिले. थँक्यू सो मच.